हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टवर ज्याचं नाव आहे माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. मित्रांनो, आजचा एपिसोड खास आहे कारण आजचा एपिसोड आहे होळीबद्दल. पण आजचा विषय कलर्सबद्दल नाही, तर आपण बोलणार आहोत होळिका दहनबद्दल. मित्रांनो, आपण होळिका दहन करतो. लोक एकत्र येतात, प्रार्थना करतात आणि म्हणतात वाईटावर चांगल्याचा विजय होऊ दे. पण एक ऑनेस्ट प्रश्न स्वतःला विचारूया, आपल्या आयुष्यातलं जे काही वाईट आहे ते खरंच जळून जातं का, की फक्त लाकूड जळतं आणि आपले वाईट विचार आपल्या मनात तसेच राहतात. माइंडफुल कट्टावर आपण नेहमी एक गोष्ट बोलतो की रिअल चेंज बाहेर होत नाही, तर आपल्या मनात सुरू होते. आणि होळिका दहन आपल्याला हाच मेसेज देते. आपल्या सगळ्यांना होळिका दहनची कथा माहितीच असेल. एक राजा होता जो अहंकाराने भरलेला होता, पण त्याला वाटायचं की मीच सर्वात मोठा आहे, लोकांनी माझीच पूजा केली पाहिजे. पण त्याचा मुलगा प्रल्हाद, तो शांत होता, स्थिर होता आणि त्याची श्रद्धा खूप मजबूत होती. थ्रेट्स दिले, शिक्षा दिल्या, पण प्रल्हाद बदलला नाही. शेवटी राजाने त्याची बहीण होळिकाला सांगितलं, प्रल्हादला घेऊन आगीत बस. होळिकाकडे एक वरदान होता की आग तिला जाळू शकत नव्हती. होळिका राजाच्या आदेशावरून प्रल्हादला घेऊन आगीत बसली. पण शेवटी काय झालं? होळिका जळाली आणि प्रल्हाद वाचला. ही कथा आपण लहानपणापासून ऐकतो, पण माइंडफुल कट्टावर एक वेगळा प्रश्न विचारूया. होळिका खरंच कोण होती? ती फक्त एक व्यक्ती होती का? होळिका म्हणजे एक व्यक्ती नाही. होळिका म्हणजे अहंकार, राग, द्वेष आणि भीती. हे सगळं आपल्या आयुष्यात असतं. कधी कधी आपल्याला वाटतं आपले प्रॉब्लेम्स बाहेर आहेत. बॉसमुळे स्ट्रेस, लोकांमुळे प्रेशर आणि सोसायटीमुळे कंपॅरिझन. पण कधी कधी खरा प्रश्न बाहेर नसतो, तो आपल्या आत असतो, आपल्या मनात, आपल्या विचारांमध्ये. प्रल्हादकडे ताकद नव्हती, त्याच्याकडे सत्ता नव्हती, पण त्याच्याकडे एक गोष्ट नक्कीच होती, ती म्हणजे क्लॅरिटी. त्याला माहिती होतं की तो कुणावर विश्वास ठेवत आहे. आजच्या जगात आपली सिच्युएशन थोडी वेगळी आहे. आपल्याला आगीत बसावं लागत नाही, पण आपण रोज वेगळ्या प्रकारच्या आगीत बसतो. स्ट्रेस, एक्सपेक्टेशन्स, सोशल मीडिया प्रेशर, आणि ह्या सगळ्यात आपण स्वतःला हरवून बसतो. पण प्रल्हाद आपल्याला एक इम्पॉर्टंट लेसन देतो. जर मन स्थिर असेल तर बाहेरचा वादळ आपल्याला हरवू शकत नाही. मित्रांनो, होळिका दहन फक्त एक ट्रेडिशन नाही, तो एक सायकोलॉजिकल रिमाइंडर आहे. रिमाइंडर की काही गोष्टी आपल्या आयुष्यातून जळून जाणं आवश्यक आहे. इमॅजिन करा, जर प्रत्येक होळिका दहनला आपण स्वतःला एक प्रश्न विचारलं, ह्या वर्षी मी काय सोडणार? कदाचित आपण म्हणू, मी ओव्हर थिंकिंग सोडणार आहे, मी अँगर कंट्रोल करणार आहे, मी कंपॅरिझन कमी करणार आहे. मित्रांनो, माइंडफुल लाईफ म्हणजे काय? तर अवेअरनेस प्लस ॲक्शन. ॲज फक्त विचार करून काही होत नाही, ॲक्शन घ्यावी लागते. होळिका दहन नंतर दुसऱ्या दिवशी येते होळी, जे आहे कलर्सचं सेलिब्रेशन. पण लक्षात ठेवा, कलर्स तेव्हाच सुंदर वाटतात जेव्हा डार्कनेस जळून जातो. आपलं मन जर आतून अँगर, जेलसी
इनसिक्युरिटीने भरलेलं असेल तर कलर्स फक्त बाहेर असतात आणि आपलं मन आनंदित राहत नाही. पण जर आपण खरंच काही सोडलं, जसं की एखादी नेगेटिव्ह हॅबिट, भीती किंवा जुना राग, तर होळी बनते सेलिब्रेशन ऑफ इनर फ्रीडम. तर वळूया आजच्या माइंडफुल एक्सरसाइजकडे, जो आहे फक्त तुमच्यासाठी. आज 5 मिनिट शांत बसा आणि स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यातली होळिका काय आहे? इगो, अँगर, सेल्फ डाऊट की फिअर? एक गोष्ट निवडा आणि स्वतःला सांगा, ह्या वर्षी मी ही गोष्ट माझ्या आयुष्यातून काढेन. कारण आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या इव्हेंट्सची गरज नसते. कधी कधी छोटे डिसिजन पुरेसे असतात. होळी आपल्याला खूप सुंदर मेसेज देते. वाईट विचार कायमचे नसतात. अंधार कायमचा नसतो. फक्त आपल्याला अवेअरनेसची गरज असते. होळिका दहन म्हणजे फक्त परंपरा नाही, तर एक इन्व्हिटेशन आहे आपल्या आतल्या अंधाराला जाळण्याची. सो ह्या होळीला कलर्सनी खेळण्याबरोबरच सेल्फ रिफ्लेक्शन करा. तर मित्रांनो, आजचा एपिसोड आवडला असेल तर माइंडफुल कट्टा चॅनलला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपला सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि बोलूया एका नव्या विषयावर. ऐकत राहा आपला आवडता पॉडकास्ट माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. अंटिल देन, स्टे सेफ अँड कीप स्माइलिंग.